आपल्या विविध मागण्यासाठी पश्चिम विदर्भातील शेकडो आदिवासी मुलं जे आहेत ते मेळघाटच्या धारणीसाठी पायदळ निघालेले आहेत। कडकडत्या थंडीमध्ये जे आहे ते धारणीकडे निघाले। त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांना थांबवलेलं आहे। चर्चा सुरू आहेत जे आहे ते प्रवेश मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। हॉस्टेलला प्रवेश सोबतच डीबीटीचा मुद्दा घेऊन जे आहे ते संपूर्ण विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। उपाशीपोटी जे आहेत ते सध्या धारणीकडे निघाले। त्याच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत। सध्या या ठिकाणी नवसारी भागामध्ये आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काय मागणी आहे मित्रा, तुम्ही पायदळ निघालेले आहेत धारणीच्या दिशेने? सकाळपासून आम्ही इथे एटीसी ऑफिसला तिथे बसून होतो आणि मुले हे सर्व मुले सकाळपासून 11 पासून तिथे उपाशी तापाशी भरले आहेत। तिथे आमची काही काळजी घेतल्या गेली नाही आणि आमचे मुद्दे असे काही जास्त मोठे नाही, अल्पसे मुद्दे आहेत जे आमच्या मागण्या आहेत आणि जे आमच्या हक्काचे जे आम्हाला शासन पुरवते आम्ही तेच मागत आहोत। आम्ही यांच्याकडून यांच्या वैयक्तिक काही मागत नाही। काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहे डीबीटी आम्हाला वेळेवर मिळाली पाहिजे। जे आमचे बांधव आहेत त्याचं लिस्ट अजून टाकलेलं नाही आहे। जुलैपासून शैक्षणिक सत्र चालू झालेलं आहे, अजून इथे शैक्षणिक सत्र संपायला आलेलं आहे तरी यांनी अजून त्यांचे ॲडमिशन केलेलं नाही। त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे, त्यांची जबाबदारी कोण घेणार? अरे आई वडील एवढ्या दूरच्या गावावरून त्यांना इथं शिक्षणासाठी पाठवतात। अमरावती आहे, अमरावतीमध्ये चांगली फॅसिलिटी मिळेल त्यांना, शासनाने यामुळे त्यांनी आई वडील त्यांना इथे पाठवतात। परंतु ते कशाच्या आधारावर येतात इथे आमचं ऑफिस आहे, सगळं आमची काळजी घेणार, आम्हाला वेळेवर सगळ्यांना पुरवणार। कारण अधिकारी कोणत्या कामासाठी अधिकारी निवडलेले आहेत त्यांनी आमच्यापर्यंत सगळ्या जे शासनचे नियम म्हणजे सगळे जे काही पॉईंट पाठवतात ते त्यांनी म्हणूनच त्यांनी आमच्यापर्यंत काय अधिकाऱ्यांची काय चर्चा झाली आहे? तुम्ही पायदळ निघालेले आहेत, चर्चा झालेली आहे। अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आमच्या डीबीटीच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा, त्याचबरोबर आमच्या अल्पच्या मागण्या, संगणकाच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर आमच्या टेबल खुर्च्या मागण्या आहेत, लायब्ररीची मागणी आहे, लायब्ररी मागण्या, वैयक्तिक वसतिगृह सर्वांचं मिळून वसतिगृह आम्हाला स्थापन करून द्या। कशाला भाड्याच्या वस्तू ठेवत आहे ते सगळं आमच्या दोन वर्षापासून त्यांच्याकडे ते 2019 पासूनच्या आमच्याजवळ आम्ही त्यांना दिलेले होते, त्यांनी अजून त्याच्यावर काही कार्यवाही केली नाही। आम्ही जेव्हा पण त्यांच्याकडे जायचो त्यांनी आश्वासन देतात आम्हाला तुमचं काम होईल, तुमचं काम होत आहे। शेवटी मुलांनी शेवट पर्याय म्हणून त्यांना जागृत करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी तसेच जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मुलांनी शेवटी हा शेवटचा पर्याय मिळाला पाहिजे। आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत, दादा कुठले आहेत तुम्ही? पायदळ निघालेले आहेत धारणीच्या दिशेने। बात करण्याबद्दल 1 मिनिट इनको बात करना दादा रिपोर्टर सर हे काही पूर्ण अजून काय मागण्या आहे तुमच्या? दिनांक 3 डिसेंबर 2024 सर आम्ही दिवसभर 11 वाजेपासून तर आत्तापर्यंत आम्हाला कोणताही फॉलोअप भेटला नाही त्यांचा आणि त्यांना वाटत आहे की बा आम्ही थोडक्यात जाऊ आणि परत येऊ। गैरसमज त्यांचा आमच्याविषयी जे काय वार्डन लोक म्हणतात की बा जे मुलं मुद्दा लक्षात काय मागणी आहे? मागणीचा जी हद्द होती मागणीची हद्द तर संपलेली आहे विद्यार्थ्यांची। म्हणणं एवढं आहे की प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरणं एक प्रश्न आहे का? रस्त्यावर उतरणं म्हणजे हळू होईल का त्या गोष्टीला? रस्त्यावर उतरणं म्हणजे सांगून द्या त्यांनी सरळ रस्त्यावर उतरल्यानं होईल का सगळ्या गोष्टी? उतराच लागा ना आम्हाला प्रत्येक वेळेस। आणि तुम्ही जे करायचं ते करा ना थोडंसं, म्हणजे कसं होईल ना, आम्हाला उतराचं काम नाही। आपण बघू शकतो कडाक्याची सध्या थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये जे आहे ते शेकडो विद्यार्थी अमरावतीकडनं धारणीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जवळपास 7-8 किलोमीटर पायदळ चालून जे आहे ते या नवसारी भागामध्ये संपूर्ण आदिवासी तरुण आलेले आहेत। अमरावती असेल, बुलढाणा, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यामधले हे तरुण आहेत। आपल्या विविध त्यांच्या मागण्या आहेत। डीबीटीचे पैसे शासनाने जमा केले नाही, अनेकदा जे आहे ते आंदोलन केले परंतु फायदा होत नसल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जे आहे ते आता आदिवासी विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयावर जातो हा मोर्चा आता धारणीकडे जाणार आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।